श्री क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक्का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जत। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। जतच्या योग महोत्सवात 10,000 साधक सहभाग घेणार। पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील व योगी डॉक्टर अमृतानंद स्वामीजी, आमदार गोपीचंद पळेकर इत्यादी उपस्थित राहणार। डॉक्टर रवींद्र अरई यांची माहिती। बातमी आहे जतची। 21 जून जागतिक योग दिनाचे औचित्य साधत जत येथे भव्य योग महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे। यावेळी सुमारे 10,000 विद्यार्थी व साधक यामध्ये सहभागी होणार आहेत। सदर महोत्सवासाठी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील तसेच श्री गुरुदेव आश्रमचे योगी डॉक्टर अमृतानंद स्वामीजी यांच्या उपस्थितीत हा महोत्सव होणार आहे, अशी माहिती सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे संचालक डॉक्टर रवींद्र अरई यांनी दिलेली आहे। योग महोत्सवाच्या नियोजनासाठी येथील श्री रामराव विद्या मंदिर हायस्कूल मध्ये आज व्यापक स्वरूपात बैठक घेण्यात आली। या बैठकीत योगी डॉक्टर अमृतानंद स्वामीजी, डॉक्टर रवींद्र अरई, चंद्रशेखर गोबी, प्रभाकर भाऊ जाधव, गट शिक्षणाधिकारी राम फरकांडे, शिक्षण विस्तार अधिकारी अन्सार शेख, चंद्रकांत उर्फ पापा कुंभार, पतंजलीच्या साखरूबाई घोडके, बसवराज माई, डॉक्टर विद्या नाईक, सलीमभाई गवंडी, माजी नगरसेवक परशुराम मोरे, डॉक्टर राजेश जीवानवार, राजेंद्र माने, संत निरंकारी मंडळाचे संभाजी साळे, पैलवान डी.बी. माई, पैलवान कृष्णा शेंडगे, दिनकर पतंगे, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष यशवंतराव चव्हाण, संभाजी कोडव, पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनाजी पाटील, भाजप महिला आघाडीच्या तेजस्विनी वणमाने, साहेबांना मुचंडी, चंदा कलावंत, दिलीप बिराजदार इत्यादी मान्यवर उपस्थित होते। बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना डॉक्टर अरई यांनी सांगितले की श्री गुरुदेव आश्रम बालगाव यांच्या वतीने सूर्य नमस्काराचा जागतिक विक्रम करण्यात आलेला आहे। या वर्षी प्रथमच जत तालुका स्तरावर मोठ्या प्रमाणात योग महोत्सव आयोजित करण्याचे निश्चित केलेले आहे। पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना सदर महोत्सवासाठी निमंत्रित करण्यात येणार आहे। येथील राजे रामराव कॉलेजच्या मैदानावर सुमारे 10,000 साधकांच्या उपस्थितीत योग महोत्सव संपन्न होत आहे। जतचे आमदार गोपीचंद पळेकर यांच्यासह तालुक्यातील सर्व नेते अधिकारी यांना देखील निमंत्रित करण्यात येणार आहे। सर्व नागरिकांनी या ठिकाणी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन डॉक्टर अरई यांनी केलेले आहे। जत शहरामध्ये बालगाव आश्रमचे आत्मानंद स्वामींच्या नेतृत्वाखाली, अमृतानंद स्वामींच्या नेतृत्वाखाली आणि गोपीचंद पळेकर साहेबांच्या सहकार्यानं 21 जून रोजी जागतिक योगाचा कार्यक्रम सकाळी ठीक 7 वाजता RR कॉलेज येथे करण्याचे योजले आहे। या प्रसंगी सर्व शाळा, महाविद्यालय, कॉलेजेस, पॉलिटेक्निकल कॉलेजेस, मेडिकल कॉलेजेस येथील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक यांना आम्ही जाहीर आवाहन करतो की त्यांनी दिनांक 21 जूनला RR कॉलेज येथे 7 वाजायच्या आधी 10 मिनिटं म्हणजे 6 वाजून 50 मिनिटाला उपस्थित राहून हा जागतिक योगाचा कार्यक्रम आपण सर्वांनी मिळून साजरा करायचा आहे। या प्रसंगी सर्व प्रमुख उपस्थिती पण अनेक दिग्गजांची लागणार आहे आणि योगा शिक्षकांची लागणार आहे। त्या पद्धतीनं त्या दिवशी आपण सर्वांनी सहभाग करून जत शहरामध्ये एक मोठं वातावरण निर्मिती करायची आहे। आपण सर्वांनी याल अशी खात्री आहे। धन्यवाद। आप सभी को मेरा नमस्कार। इस बार 21 जून विश्व योग दिन बहुत नज़दीक आ गया है। हम सबको फिर एक बार इस योग में जुड़ना है। योग हमारा जीवन शैली बनना चाहिए। योग अपनाओ, रोग मिटाओ। रोग से दूर रहकर जीना है तो योग को अपनाना पड़ेगा। इसलिए जब से विश्व योग दिन शुरू हुआ है
तब से हम योगा कार्यक्रम का आयोजन करते आए हैं। 2018 में 2017 में आश्रम में किए थे, वो तो कार्यक्रम लिम्का नोंद हुआ है। इस बार हमको इस जत शहर में करना है। मैं आप सभी को आह्वान करता हूं कि आप सब लोग, जत के सभी लोग इसमें भाग लेना चाहिए। 21 जून सुबह का योग कार्यक्रम इधर होगा, इसलिए हम आप सबके पास आएंगे, सबको योग सिखाएंगे। सभी बच्चे, सभी युवा लोग और सभी नज़दीक गांव वाले भी इसमें भाग लेना चाहिए। इसलिए आज यहाँ एक छोटी सी बैठक हुई। सब लोग सहयोग करने के लिए वादा किए हैं और हम कल से शुरू करने वाले हैं। 21 जून से पहले 3 दिन का योगा इधर एक बड़ा कार्यक्रम होगा और उसमें हमारे सांगली जिले के पालक मंत्री भी भाग लेने वाले हैं। उनका सहयोग से ये सब होने वाला है और यहाँ के सब लोग इसमें भाग ले रहे हैं। मैं फिर एक बार आप सबको आह्वान करता हूँ कि आप सब इसमें भाग लेना चाहिए। सबको नमस्कार। बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.